हरभऱ्याच्या घुगऱ्या. काय मग ऐकायला नवीन वाटलं ना? नवीन नाही काय नाही, तीच रेसिपी आणि खूपच सोपी. इतकी सोपी की आईनं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं दाखवलेली आहे. भाकरी, घुगऱ्या आणि मस्तपैकी कांदा. तर ही रेसिपी बघायची आहे तुम्हाला आईच्या पद्धतीनं, खूप सोपी. तर नक्की बघा, मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे. तर चला मग बघूया आईच्या ह्या घुगऱ्या. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता आमच्या गावाकडले मस्त असे काळे चणे ह्या वर्षी झालेले ताजे ताजे. तर आईनं मस्तपैकी आज की नाही घुगुऱ्या करणार आहे. म्हणलं तर आमच्याकडे घुगुऱ्या म्हणतात, तुम्ही याला काय म्हणतात तेही सांगा मला. आम्ही हरभऱ्याच्या घुगुऱ्या म्हणतो. छानपैकी आई आता ह्याला रात्रभर भिजू घातली आहे, म्हणजे काल संध्याकाळी 5 वाजता भिजू घातलेली होती. तर आता आज सकाळचे 8 वाजत आहेत, मस्त भिजलेले आहेत. हे बघा, बघू शकता हरभरे. तर आता आई ह्याचे मस्त कुकरला लावून घेऊन घुगुऱ्या करणार आहे. तर कशा पद्धतीनं करते ती बघूया आता आपण. आम्हाला आता हे कुणाकुणाला द्यायचे पण आहेत म्हणून आई भरपूर हरभरे भिजू घातलेली आहे आणि खातात आमच्या घरी. मस्त शिळे भाकरी, ताजे भाकरी, सोबतीला अशा हरभऱ्याची उसळ. उसळ बी म्हणतात, घुगुऱ्याही म्हणतात. खूप छान लागते, लांब लांब कांदा घालून असं आणि भरपूरसा कांदा. आणि आता ह्याला आपण कुकरला लावून घेऊया. बघू शकता आई ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेत आहे. खूप छान टिप आणि ट्रिक धरा की ह्या कुकरमध्ये हा चमच ठेवायचा, म्हणलं तर पाणी उतू जाणार नाही तुमचं. आणि अशा प्रकारे कुकर लावून घ्यायचं. आपण गॅसवरती लावून घेऊया. आता गॅसचे तर प्रॉब्लेम भरपूर चालत आहेत. कुणाकुणाला गॅसचे प्रॉब्लेम झाले तेही सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जावा. मी व्हिडिओच्या मध्यंतरी काहीतरी सांगत असते, ते कोणीच सांगत नाही. नुसतं नाहीच म्हणतात, खूप छान म्हणतात, पण व्हिडिओमध्ये काय आहे तेच बघत नाहीत. थंबनेलला नुसतं बघतात आणि म्हणतात हो हे आहे तितकं म्हणतात, निघून जातात. अरे व्हिडिओ तर पूर्ण बघा. कुणाचाही मोबाईल राहू द्या, कुणाचाही काय राहू द्या, फुल आपणाला फ्री पैसे असतात त्याच्यामध्ये. काही जास्त काही असं बघितलं म्हणून पैसे संपून जातात असं राहत नाही. पण व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत. आम्ही झालं तर पूर्ण व्हिडिओ बघून त्याची पूर्ण मध्ये काय आहे ते सगळं सांगून येतो. पण काही जण बघत नाहीत, खूप छान म्हणतात. एक मोजके 2-4 जण असतील जे चांगलं म्हणून बघून येतात, नाही तर काही जण नाहीच, खूप छान म्हणतात, निघून जातात. इथं आमचं कुकर आता छान थंड झालेलं आहे. हे बघा, शिट्टीतून हवासुद्धा गेलेली आहे. मग आईनं छान हे बघा अशा प्रकारे, हे काळे चणे असल्यामुळे ह्याचं पाणी शिजून अशा प्रकारे होते. आणि कसे शिजलेले आहेत हे गरम गरम आहेत, तुम्ही बघू शकता. आई दाखवते तुम्हाला. हे बघा हरभरा, हे बघा इतकं मऊ शिजलेला आहे हरभरा. कसले आपले वडीलधारी घरातले माणसं असले ना तरी ते खाऊ शकतील आणि लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील, इतके छान आहेत हे हरभरे. आणि मस्तपैकी आता ह्याला आपण आई कशा पद्धतीने फोडणी घालते ती बघूया. खूप छान हे काळे चण्याची उसळ किंवा आमच्याकडे घुगुऱ्या म्हणतात. मस्त शिळी भाकरी, ताजी भाकरी घ्यायची, त्याच्यासोबत ही उसळ आणि कांदा बुक्कीनं फोडून. हे बघा तुम्ही खाऊन आणि मग मला सांगा कसं झालं ते. आता बघूया. आता आपण हे थंड झालेलं आहे, मग करूया. आता बघू शकता आपलं मस्त कुकरमधले हरभरे थंड झालेले आहेत. मस्त कढई तापलेली आहे, तेल तापलेलं आहे. जिरा मोहरी टाकून घेऊया. जिरा पहिल्यांदा टाकून घेतलेला आहे ना, मग मोहरी टाकून घेऊया. तिला थोडंसं लसण. हे बघा अशा प्रकारे आमच्या गावाकडल्या घुगुऱ्या कशा करतात हरभऱ्याच्या ती तसे करत आहोत आम्ही. हरभरा म्हणतो, काही लोक चणा म्हणतात, काही म्हणतात, पण गावाकड सरळ भाषेमध्ये हरभरा म्हणतात. हे बघा मस्त लसण हे करत आहे. इकडं कांदा आहे ना, मस्त एक 5-7 कांदे असतील तितके चिरून दिलेले आहेत. आणि हे बघा आई आता ह्याच्यामध्ये लांब लांब कांदा असा चिरून घेतलेला आहे. भरपूर कांदा घाला तेव्हाच तो छान लागेल. हे बघा अशा प्रकारे. हे बघा भरपूरसं कढीपत्ता घाला, खूप छान. त्याच्यानं कुणीकडून शरीरात आपल्या पोटातही जाईल आणि आपल्याला खाल्लंही जाईल आणि छानही लागतो याच्यामध्ये कढीपत्ता. अशा प्रकारे आता छान कांदा भाजून घ्यायचा. जास्तही असं लाल करायचं नाही कांद्याला, थोडंसं आता म्हणजे एक थोडंसं आम्ही दाखवेन ना तशा प्रकारे झाला ना कांदा की मग आपण हरभरे टाकून घेऊया. तर आता इथं कांदा भाजावं म्हणून थोडंसं मीठ टाकून घेत आहे आई. बेतानेच टाका तसं काही नाही. आपण हरभरे शिजवते वेळेसही मीठ टाकलेलं होतं, पण ते काय मीठ पाण्यासोबत निघून जाईल. इथं कांदा भाजताना मीठ टाका आणि पुन्हा एकदम चवीनुसार टाकूया आपण. हे बघा इतकं मस्त कांदा भाजत आहे. बघू शकता आपलं मस्त कांदा असं छान भाजलेला आहे. आता आपण सुके मसाले टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकत आहे, हळदसुद्धा टाकायची थोडीशी, आणि थोडीशी बेडकी मिरची पावडरही टाकत आहे आई. आणि हे बघा हरभरे किती मस्त झालेले आहेत आपले. आता ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा असे
हा आहे आपला घरकुल मसाला, जो गावाकडे मिळतो तो घरकुल मसाला आहे. ह्याच्याने चव खूप छान येते घुगऱ्यांना. हे टाका, तुमचा शहरातला मसाला कोणताच घालू नका, कांदा लसूण नाही आहे, कोणता नाही. हा घरकुल मसाला खूप छान लागतो. हा एक वेळेस टाकून बघा, एकदम पारंपरिक पद्धतीने म्हणल्यासारखं खूप जुना मसाला आहे हा. हे घालून बघा तुम्ही, खूप छान होते. आता टाकून घेऊया आपण हरभरे. बघू शकता अशा प्रकारे, बघू शकता. हे शिजवलेले हरभरे असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आमच्याकडे ह्याला आता जे आपली दुर्गामाता बसलेली असते दसऱ्याचे दिवस 9 दिवस किंवा गणपती, त्याच्यामध्ये प्रसादाला असे करून देतात. कांदा लसूण असं वर्जित काही म्हणत नाहीत आमच्या भागामध्ये. तर अशा प्रकारे करून देतात आणि वरून ही कोथिंबीर टाकून घ्यायची मस्तपैकी. आणि मुलांना डब्याला देऊ शकता, काही देऊ शकता, सर्वजण आवडीनं खातील. भाकरी चपाती किंवा भातासोबतसुद्धा, भात वरण खाते वेळेस सोबतीला थोडंसं घेऊन खाऊन बघा, खूप छान लागतात असे हरभरे. करून बघा आणि कसे झाले होते ते मला नक्की सांगा. पण टाकून घेऊया वरून मीठ चवीनुसार. आता ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, थोडी वाफ काढून घ्यायचं ह्याला. म्हणलं तर हरभरे एक नंबर बनतात खाण्यासाठी. जर तुम्ही रात्रीला असे हरभरे शिजवून ठेवलात तर सकाळच्या वेळेस तुम्हाला जास्त टेन्शनही येणार नाही आणि मस्तपैकी तुमचे हरभरे फटाफट बनतील. खाण्यासाठी खूप छान राहते, एकदम मस्त. तुम्ही करा, खा आणि कसे झाले होते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.